सोसाट्याचा वारा किंवा बरसत असो पावसाच्या ओल्या चिंबधारा, तरी राबतो आपला शेतकरी राजा, तरी राबतो आपला शेतकरी राजा. अर्थशास्त्रज्ञ म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो, पण लॉकडाऊनमुळे कळालं की शेतात नांगर चालतो म्हणून देश चालतो. माझं शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या अशा अनेक शेतकरी राज्यांना भेटणार आहोत. तेव्हा पाहत राहा माझं शिवार, सांगली मीडिया, माय टी व्ही चॅनल. नमस्कार, मी प्रज्ञा म्हेत्रे. सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, आता आपण पाहतात की शेतकरी आणि आधुनिक तंत्रज्ञान यांनी सांगड कशी घातली आहे आणि आपला हा जो काही भारत कृषीप्रधान देश आहे आणि या आपल्या कृषीप्रधान देशामध्ये जे पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती आणि त्याला आता युवकांनी एक आधुनिक कास धरून आपल्या वेगवेगळ्या यंत्राद्वारे, त्यानंतर बुद्धीचा चौकस विचार करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये भरघोस उत्पन्न कसं येईल आणि त्या पद्धतीने आपली शेती कशी चांगली होईल आणि त्यातनं आपल्याला एक भरघोस उत्पन्न कसं मिळेल आणि आपल्याला जे काही मिळणारं उत्पन्न आहे त्याचं मार्केटिंग कसं होईल आणि आपला हा शेतकरी राजा जो बळीराजा म्हणून ओळख असते तर हा कसा सुखावेल आणि त्याचं उत्पन्न कसं वाढेल, याविषयीच आपण आज आपला माझं शिवार हा कार्यक्रम आजपासून सुरू केलेला आहे. तर माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपल्याला आपल्या या सांगली जिल्ह्यातील अनेक आपण शेतकऱ्यांना भेटणार आहोत आणि या शेतकऱ्यांनी आपल्या या शेतामध्ये आपली फळबाग असेल, त्यानंतर भाजीपाला असेल, तो लागवड कशा पद्धतीने केला आणि त्यांनी आपला विकास कसा साधला आहे, त्यांनी मार्केट कसं काबीज केलं आहे, हाच आपण कार्यक्रम घेऊन आलोय तुमच्यासाठी. माझं शिवार. प्रेक्षको, माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण आलो आहोत येळावी या गावात आणि या येळावी गावामध्ये द्राक्ष बागायतदार असे अनेक शेतकरी आपणाला आपल्या भेटीस आलेले आहेत. आता त्याने ही आपली शेती कशी फुलवली आहे आणि भरघोस उत्पन्न कसं घेतलं आहे आणि शेती आपली कशी फुलवली आहे आणि ते करत असताना नियोजन, मार्गदर्शन ह्याचा सखोल अभ्यास करून कसं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात नफा मिळवला आहे, हा विषयचा हा कार्यक्रम. तर चला पाहूया आता आपण शेतकरी कोण आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने आपली शेती फुलवलेली आहे. नमस्कार, माझं नाव अमर हनुमंतराव माने, राहणार येळावी. माझं प्राथमिक शिक्षण येळावी इथं झाले 10वीपर्यंत. नंतर बॅचलर डिग्री इन केमिस्ट्रीमध्ये केलेलं आहे पूर्ण आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री केलेली आहे फळ प्रक्रिया फ्रूट प्रोसेसिंगमध्ये केलेली आहे. नमस्कार सर, मी प्रज्ञा म्हेत्रे, सांगली मीडिया कम्युनिकेशन माय टी व्ही चॅनलमध्ये माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आपलं सर सहर्ष स्वागत. आता आपला जी काय आपण ओळख करून दिली आमच्या असंख्य प्रेक्षकांना, तुमचं फूड प्रोसेसिंगचं वगैरे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, मग शिक्षण झाल्यानंतर आपला हा जो काही जीवन प्रवास आहे तो कसा सुरू झाला? सुरुवात आमची लहानपणापासूनच आमच्या इथं द्राक्षबाग मेन वडील शेतकरी असल्यामुळे करायचे. तर इथून शिक्षणाच्या वेळेला पण द्राक्षबागेचंच पूर्ण आमचं जे काही इकॉनॉमी असेल ते द्राक्षबागेमुळं काम करत करत आम्ही शिकत राहिलो आणि नंतर मग 80 सालापासून द्राक्षबाग आहे. तर ह्या बागेमध्येच काहीतरी एक सायंटिफिकली एक सुधारणा करत करत आपण बाग पुढं हे करू
तयार करून वेगवेगळ्या व्हरायट्या वगैरे लागण करून आम्ही ग्रुप फार्मिंगमध्ये पण काम केलेलं आहे. एकत्रित येऊन द्राक्ष बागेसाठी नदीवरून पाईपलाईन वगैरे आणलेली आहे आणि त्याच्या अंतर्गत वेगवेगळे क्रॉप पॅटर्न्स, केळी असेल, शेवगा असेल, द्राक्षबाग असेल, अशा पद्धतीनं आमची सुरुवातीला वाटचाल झाली. पण बरेचसेच प्रॉब्लेम सुरुवातीला यायचे. शेती करायच्या वेळेला उत्पादित केलेला माल विक्रीसाठी पण अडचणी आली. तर हळूहळू आम्ही परत मार्केटिंगमध्ये प्रयत्न करायला आलो. सर, आत्ताच आपण सांगितलं की वडिलोपार्जित जी शेती आहे म्हणजे वडिलांनी द्राक्षबाग घातली आणि त्यानंतर तुम्ही तुमचं शिक्षण झाल्यानंतर सुद्धा शेती याकडेच वळलात. म्हणजे तुम्हाला वाटलं नाही का त्यावेळेला की आता आपले वडील शेती करतायत तर करू देत, आपण कुठंतरी बाहेर जाऊन जॉब बघावा किंवा जॉबच्या काही संधी आपल्याला उपलब्ध झाल्या होत्या का? जॉबच्या संधी तर भरपूर उपलब्ध झाल्या होत्या, पण ॲक्च्युली डोक्यामध्ये काय होतं की कंटिन्यूली आपण एक उद्योग क्षेत्राशी निगडीत असं काहीतरी करावं. फळ प्रक्रिया उद्योगाचा डिप्लोमा केल्यामुळं द्राक्षापासून वाईन निर्मिती असेल, ज्यूस तयार करणं असेल किंवा बेदाणा अशा प्रोसेसिंग इंडस्ट्रीशी निगडीत आपण पुढे जाऊन मार्केटिंगमध्ये, एक्सपोर्टमध्ये काम करायची इच्छा होती. त्यामुळं ह्या क्षेत्राशी संलग्नित राहिलो आत्तापर्यंत आणि ह्याच्यामध्ये गेली 15 वर्ष झालं वेगवेगळे प्रयोग पण चालू आहेत आमचे. तर आत्ता स्वतः आम्ही युरोपियन मार्केटसाठी पण प्रयत्न करतो आहे, रेसिड्यू फ्री द्राक्ष निर्मितीसाठी पण प्रयत्न करतो आहे आणि इवन आत्तापर्यंत 300 टन आम्ही ओमानसाठी पण पाठवलेला आहे माल. 100 टन जे काही मॉल्स आहेत इंडियामधले जे मेट्रो सिटीमध्ये वेगवेगळे मॉल्स आहेत, रिलायन्स, निंजा, बिग बास्केट वगैरे, ह्यांना पण आम्ही सप्लाय चालू केलेला आहे आणि स्वतःच ब्रँडिंग करून एक शेतकरी उत्पादक कंपनी पण काढलेली, युनिव्हर्सल ॲग्रोटेक फार्मर प्रोड्युसर कंपनी काढून त्या कंपनीच्या मार्फत आम्ही दुबईसाठी एक कंटेनर पाठवलेला आहे आत्ता. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कंपन्यांना पण आम्ही सप्लाय देतो आहे. त्यांचे वेगवेगळे वेंडर कोर्स काढलेले आहेत. आत्ता सर तुम्ही सांगितलं की आता जे काही तुम्ही आता कार्यकिर्द सुरू केलेलं आहे आणि आपला एक शेतकऱ्यांचा एक ब्रँड असावा स्वतःचा. त्यानंतर मॉलमध्ये वगैरे सुद्धा तुम्ही हे आपल्या सगळा शेतमाल जो आहे तो तिथंपर्यंत पोहोचतो आहे. तर ह्याच्यासाठी म्हणजे आमच्या प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल की कुठलीही गोष्ट सहजासहजी होत नसते. तर त्यासाठी मनात म्हणजे जिद्द किंवा कष्ट करण्याची तयारी पाहिजे. तर तुम्हाला हे करत असताना बऱ्याच अडचणीसुद्धा आल्या असतील. तर त्या अशा कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्याला तुम्ही कसे सामोरे गेला? अडचणी तर उद्योगाचा पहिला मेन पार्ट आहे. बरेचसेच आमची पार्श्वभूमी शेतकरी असल्यामुळं अगदी उद्योगाशी कधी संलग्नित नाही आम्ही. तर पहिल्यापासून सरांचं मार्गदर्शन भेटलं. जे उत्पादन द्राक्षबागेचं आम्ही घेत होतो, त्याच्यामध्ये क्वालिटीची इम्प्रूव्हमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे. वेगवेगळ्या जे काही सायंटिफिकली काही गोष्टी आम्हाला माहीत नव्हत्या, त्या सरांनी सांगितल्या की वेगवेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने करावं लागेल आपणाला, कुठल्या व्हरायटी नवीन आणलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आत्मसात करून अडचणी तर नैसर्गिक भरपूर आहेत. तयार केलेला माल विक्रीसाठी तर त्याच्यापेक्षाही मोठ्या अडचणी आता आहेत. बऱ्याच अडचणींना फेसिंग जात पाण्याची अडचण होती. तर आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन नदीवरून 13 किलोमीटर पाईपलाईन केलेली आहे. त्याच्या अंतर्गत वेगवेगळे क्रॉप पॅटर्न्स, केळी असेल, शेवगा असेल, द्राक्षबाग असेल, हे उत्पादित करत असताना अशा गोष्टी आल्या की रेडी झालेला माल विक्रीसाठी आम्हाला भयानक अडचणी येत होत्या. तर त्यासाठी आम्ही परत मार्केटिंगवर रिसर्च करायला चालू केला की बाबा आपण मार्केटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात काम करायला लागेल आपणाला. कारण तयार केलेला माल विक्री करणं खूप अवघड आहे. आमच्या वडिलांच्यापासून जे काही उत्पादन होते, द्राक्ष वगैरे ही पिकवायची आणि त्या आपल्या व्यापाऱ्यांनी आपली दशा आणि दिशा ठरवायची, किती रेट द्यायचे, कशा पद्धतीनं. तर ह्या अनेक अडचणी होत्या की त्याच्यावरती काम रिसर्च करायला चालू केला आणि आजच्या घडीला आम्ही मोठ्या प्रमाणात काम आता सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आमचं काम चालू आहे आणि जवळजवळ 2000 टन केळी आम्ही बेंगलोर वेगळ्या मेट्रो सिटीमध्ये पाठवलेली आहे. कारण आमची स्वतःची केळी ज्यावेळेला आम्ही लागण केली त्यावेळेला रेट चांगले होते, 18 रुपये लागण केलं ज्यावेळेला होते. पण ज्यावेळेला आमचा माल विक्रीला आला त्यावेळेला 2 रुपये किलोप्रमाणे आमची केळी गेली. तर ह्या अडचणींना किती वर्ष आपण सामोरं जायचं. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला की आपण पहिलं सगळ्यात मेन काम काय असेल तर मार्केटिंग शिकलं पाहिजे आणि नंतरच मग उत्पादनाकडे वळलं पाहिजे आपण. आणि ज्या मार्केटच्या नुसार मार्केटला कुठल्या गोष्टी लागतात, कुठल्या क्वालिटीची द्राक्षे लागतात, त्या पद्धतीनं आपल्याला द्राक्षे तयार करायचे आहेत. आता हा माल ॲक्च्युली आम्ही गल्फसाठी तयार केलेला आहे. ओमान म्हणजे जे काही दुबई वगैरे ही गल्फचे हे जे आहेत देश, तर त्याच्यासाठी आम्ही हे रेसिड्यू फ्री द्राक्षे आहेत. फक्त रेसिड्यू फ्री द्राक्षे करताना भरपूर अडचणी येतात. ज्या गोष्टी आता ही तयार द्राक्षे बघू शकतो आपण, ह्याच्या मागे 1 वर्ष आम्ही भयानक म्हणजे त्रास घेतलेला आहे. पाऊस असेल, अनेक रोगराई असतील, बऱ्याच गोष्टी आम्ही त्यांना फेसिंगला जात करतो आहे आता. प्रेक्षक हो,
आत्ताच आपण अमर माने सरांच्याकडून माझं शिवार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शेतीविषयी बरीचशीच माहिती जाणून घेतलेली आहे आणि अजून आपल्याला बरीचशीच माहिती जाणून घ्यायची आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि तुम्ही पाहत राहा फक्त आणि फक्त सांगली मीडिया माय TV चॅनल. Good morning to one and all. School is the basic foundation of knowledge. It is the second home for a child to acquire wisdom and knowledge. As a principal of secondary section of Skylark English School, myself, Mrs. Victoria Rajesh Nand here to tell you the aim of our school is to reach the heights like a skylark. The belief of Skylark English School is to teach and practice the way of truth and non-violence. The commitment of a school is overall development of each and every individual child. That is, to develop the child physically, mentally, spiritually, socially, in all the fields of his or her life. We have dedicated ourselves to follow Indian culture and work for the betterment of our country. Thank you. I, being Professor R.C. Mali, working as a Chief Executive Officer in this school, Skylark English School, Sangli, our Ekra Multiplier Society has the slogan, Sun illuminates the universe, Sun illuminates the universe and knowledge illuminates the human race. Evolution of universe depends upon the progress of mankind. Manifestation of power latent in human beings is the main motto of education. Education lights upon human personality, which results into the total development of mankind. Our school prefer to develop activities of children, physical, psychological and right kind of life, which leads the children to become good and powerful Indian citizens, having world coverage of our nation. Our school is desiring to play a vital role in the nation building. Strong citizens of a nation are index of a strong nation of the world. Skylark wants to become a strong part of this nation. Above all, the Skylark has the mission to impart spiritual quotient and skill among the children, as it quotes in the Upanishad, Kasmin Vijnatam Sarvam Vijnatam Bhavati, meaning that by knowing which man is able to know everything in the world and to livers on the earth. That is knowledge of Atman, for which needs to quietening the mind. A quietened mind is able to achieve success in every field. For this purpose, Skylark has mind to introduce Sanskrit and Arabic language, which children's personality flourished with a multifaceted area. Sir, we have certain plans to develop school and to become international standard. Now the school has had the trained and experienced staff. Still, school is to aspire to hire highly rich and learned staff to cater to the challenging needs of the nation and society as a whole, who are eager to motherly, fatherly, affectionate relation to children, who had the spacious classrooms and laboratories of science and computers, which is helpful to effective disseminating educational activities, large playgrounds to grow sport activities among the children, facilitates to conduct various tests other than curricular activities. School wants to introduce one more foreign language, it may be French, German and Spanish, which cater to the needs of international desires or demands. School is trying not only developing education distinctiveness but also attempting the development of intelligent emotional activities among the children. Last but not least, our school focuses on
the following statement and believes in this statement: to serve humanity by cultivating on ever deepening understanding and realization of the ageless wisdom, spiritual self-transformation and unity of all life. Thank you. छोट्याशा विश्रांतीनंतर आपण परत आलो आहोत माझं शिवार या कार्यक्रमामध्ये आणि आज आपण आलो आहोत येळावी येथे आणि येथील जे शेतकरी उद्योजक आहेत अमर माने यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, मगाशीच आपण सांगितलं की वेगवेगळ्या प्रजाती त्यानंतर आपण त्याचा अभ्यास केला. मग एकूणच आपण बाजारपेठे म्हणजे कुठं कुठं कशा आहेत किंवा कोणत्या मालाला मागणी कशी आहे हा बाजारपेठांचा अभ्यास कसा केला हे आमच्या प्रेक्षकांना नक्की जाणून घ्यायला आवडेल. सुरुवातीला ज्यावेळेला माल उत्पादित झाल्यानंतर विक्रीसाठी अडचणी आल्यानंतर आम्ही काय केलं की वेगवेगळ्या मेट्रो सिटीज ज्या आहेत, बेंगळुरू असतील, कलकत्ता असेल, वेगवेगळ्या ह्या मेट्रो सिटीमध्ये जे APMC मार्केट कमिटी आहेत, जिथं हे माल गेल्यानंतर विक्री होते, तर त्यांचा सर्वे केला. त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की इथल्या रेटमध्ये आणि तिथल्या रेटमध्ये बरंचसं फरक आहे. तर ही जी मीडिएटर लोक आहेत, म्हणजे जे आपले रेग्युलर जे राहतं की बाबा डिस्ट्रीब्युटर, डीलर, सब डीलर, रिटेलर, ही सिस्टम ह्या शेतीशी निगडीत अशा पद्धतीचं आहे की बरेचसे लोक ह्याच्यामध्ये मधली लोक मोठी झाली. तर आम्ही सुरुवातीला ट्राय काय केला की डायरेक्टली तिथल्या ऑर्डर घेणं, ह्या APMC मार्केटमधले असतील किंवा ते मॉल सिस्टम आमच्याकडं वेगवेगळ्या रिलायन्स फ्रेश असेल, बिग बास्केट असेल, तर ह्या मॉलला आम्ही डायरेक्टली कनेक्ट झालो. त्यांचे व्हेंडर कोड्स वगैरे आम्ही स्वतः काढले आणि त्या व्हेंडर कोडवरती आम्ही डायरेक्ट सप्लाय द्यायला चालू केलं. तर त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशाच डिमांड केले की पनेट असेल, वेगवेगळे पॅकेजिंग सिस्टम्स त्यांनी मागितले. त्या पद्धतीने आम्ही सुरुवात केली आणि आत्ता बऱ्याचशाच मोठ्या प्रमाणात आमचं काम पण झालेलं आहे त्याच्यावरती. ह्या 8 ते 10 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही सप्लाय चालू केलं आहे. मॉल असेल, वेगवेगळे बायर्स असतील परदेशातले, गल्फमध्ये आहे, फार ईस्टमध्ये, मलेशिया, थायलंड, युरोपियन मार्केटला पण आम्ही ह्या वर्षी आता प्रयत्न करायला चालू केलेला आहे. तर एकदम व्हॅल्यूममध्ये काम आमचं मोठ्या प्रमाणात चालू आहे. बऱ्याचशाच अडचणी आहेत, पण त्या लायसनिंग प्रोसेस वगैरे आम्ही ऑलरेडी सगळ्या कंप्लीट केलेल्या आहेत. गव्हर्नमेंटच्या जेवढ्या काही लायसन्स असतील, इवन जे हायजेनिक कंडिशनमध्ये ज्या फ्रुट्स भाजीपाल्यामध्ये जे काही हे लागतं, तर ते पॅक हाऊसेस वगैरे आम्ही ते स्वतः म्हणजे भाडेतत्वावरती आता घेतो आहे. पण एक प्रपोजल दिलेलं आहे की ते स्वतःचं आमचं पॅक हाऊस स्टोरेज वगैरे स्वतःचं असेल आणि सगळं कोल्ड चेन सिस्टमनं आमचा भाजीपाला आता ड्राय व्हेकल्समधनं आत्ता पोचवतो आहे. जे काही आता रेग्युलर ICR वगैरे असेल, तर सेल्फ लाईफ वाढवायसाठी मालाची आम्ही आता रेपर व्हॅन थ्रू आता सप्लाय द्यायचा प्रयत्न करतो आहे. आता भाडेतत्वावरती आम्ही रेपर व्हॅन वापरतो आहे. जे काही असेल वेगवेगळ्या मेट्रो सिटीला सप्लाय आता चालू आहे. वेगवेगळे मॉल्स असतील, तर बऱ्याचशाच आम्ही आता कनेक्टिव्हिटी वाढवत चाललो आहे आणि व्हॅल्यूममध्ये मोठ्या प्रमाणात कसं शेतकऱ्यांचा माल डायरेक्टली मार्केटला जाईल ह्याच्यावरती लक्ष आता आमचं आहे. सर, आता आपण जी काही बाजारपेठेची पाहणी अभ्यास केला त्यानुसार आपण आपल्या फळबागा पिकवत आहेत. तर पूर्वीपासून केलेली शेती आणि आता अभ्यास करून केलेली शेती याचा कितपत फायदा होतो असं तुम्हाला वाटतं? पूर्वीची ही पारंपरिक शेती होती. पूर्वी ही यांत्रिकरण वगैरे, ड्रीप इरिगेशन नव्हतं, ट्रॅक्टर्स नव्हते, अनेक अडचणी होत्या की ते वडिलांच्या काळामध्ये त्यांना ते पॉसिबल म्हणजे कमी क्षेत्रफळामध्ये जास्त मनुष्यबळ लागायचं. आत्ता ह्या आम्ही नवनवीन ट्रॅक्टर्स आणले, ड्रीप इरिगेशन केले, नदीवरून पाईपलाईन आणून डिस्ट्रीब्यूट करून वेगवेगळे क्रॉप पॅटर्न्स राबवले. तर हे ॲटोमायझेशन केल्यामुळं कमी मनुष्यबळ, कमी श्रमात चांगलं म्हणजे अगदी सायंटिफिकली शेती झाल्यामुळं ही क्वालिटीमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आणि क्वालिटी बेस्ड झाल्यामुळं इकॉनॉमी आमच्या बऱ्यापैकी इथल्या शेतकऱ्यांची जी काही येळावी गाव आहे, तर सांगली जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त द्राक्ष बागेचं क्षेत्रफळ असणारं गाव आहे. जवळपास 3000 एकर द्राक्ष बागेचं क्षेत्रफळ आहे. अजूनही लागण चालूच आहेत बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि इथले नवीन जी काही एज्युकेटेड नवीन पिढी आहे, तर ही शिक्षण घेऊन जी नवनवीन व्हरायटीज आहेत, जे बाहेर परदेशातल्या क्रिम्सनसारख्या असतील, RR 14, 15, 16 ह्या नवीन व्हरायटी ज्या भारतीय वातावरणाला लागणाऱ्या आहेत, येऊ शकतील, अशा नवनवीन व्हरायटी लागण चालू आहे. त्याच्यावरती काम आमचं आता मेजॉरिटिकली आम्ही हे उत्पादनामध्ये सरस ठरत चाललेलो आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये सांगलीची द्राक्षे सगळ्यात फेमस आहेत. आता आपल्यासारखी द्राक्षे कोणीही उत्पादित करू शकत नाही. द्राक्षे तर सगळी ऑलरेडी बऱ्याचशाच सगळ्या देशांच्यामध्ये मिळून रजिस्टर्ड आता 17,500 व्हरायटीज आहेत द्राक्षाच्या.
परंतु आपल्या ज्या सांगलीमध्ये जी द्राक्षे उत्पादित होते ते आजपर्यंत आमच्या माहितीप्रमाणे कुठेही आज जगाच्या बाजारपेठेमध्ये एकमेव आपण आहे की जिथं द्राक्षे आपल्यासारखी तयार होऊ शकतात. खरंच सर, आपण खूप छान पद्धतीने अभ्यास केला आणि आपलं हे माझं शिवार आहे खरोखर आधुनिकतेची जोड देऊन म्हणजे शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि कोणकोणत्या समस्यांना तोंड देत आपलं उत्पन्न कसं वाढवता येईल या पद्धतीने खूप चांगला आपण प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे आपणाला. तर आपल्या या शेतकरी बांधवांना, आमच्या असंख्य प्रेक्षकांना आपण काय संदेश द्याल? संदेश शेतकऱ्यांना तर असा देईन की सुरुवातीला जे काही माल आपण उत्पादित करतोय ते जे उत्पादन आहे आपलं ते मार्केट ओरिएंटेड उत्पादन झालं पाहिजे. वेगवेगळ्या ज्या मार्केटचे डिमांड आहेत त्या पद्धतीनं आपल्या बागायचं किंवा ज्या व्हरायटी असतील त्या पद्धतीनं उत्पादन घेतली पाहिजेत की जेणेकरून परत मार्केटिंगसाठी आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. आणि त्या पद्धतीनंच ह्या मार्केटिंगमध्ये ही युवा पिढी घुसली पाहिजे की जेणेकरून आजपर्यंत ज्या अडचणी आल्या ह्या 20 वर्षामध्ये ते इथून पुढं येता कामा नयेत. आणि आपला माल स्वतः एक DSA म्हणून एक डायरेक्ट सेलिंग असोसिएशन आहे त्या टाईपमध्ये शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक ही कन्सेप्ट जर कंटिन्युअली जर आपण प्रयत्न करत राहिलो तर 8-10 वर्षानंतरचं चित्र वेगळं असेल. आता जी मधली लोकं मोठी झाली, वेगवेगळ्या कंपन्या असतील, वेगवेगळ्या जे व्यापारी लोक असतील, तर अनेक 8 ते 10 वर्ष जर मोठ्या प्रमाणात युवा पिढीनं तर ह्याच्यामध्ये काम केलं तर एक स्टेज अशी येऊन जाईल की शेतकरी आर्थिकदृष्ट्या अगदी प्रगत दिसायला चालू होऊन जाईल. सर, आज आपण आमच्याशी खूप छान पद्धतीनं बातचीत केली आणि आमच्या असंख्य शेतकरी बांधवांनासुद्धा खूप मस्त मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सांगली मीडिया कम्युनिकेशन माय TV चॅनलतर्फे धन्यवाद देते आणि पुढील वाटचालीसाठी आपणाला हार्दिक शुभेच्छा सर. नमस्ते. आज इथं आमच्या भागामध्ये माय TVनं व्हिजिट देऊन एक हक्काचं व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे आम्हाला. हे नव्या उद्योजक किंवा नवीन जी जनरेशन आहे आमची तर हे सगळं लोकांच्यापर्यंत पोचवायचं किंवा आमच्या ज्या भावना पोचवायचं काम माय TVनं केलं आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि असंच तुम्हाला भविष्यकाळात अशा पद्धतीनं मोठा उपक्रम राबवावा ही अपेक्षा. प्रेक्षको, आत्ताच आपण माझं शिवार या कार्यक्रमामध्ये अमर माने सर यांच्याकडून बरीचशीच द्राक्ष बागेविषयी माहिती जाणून घेतली आणि बाजारपेठा कशा असतात, त्यानंतर शेतकऱ्यांना कोणकोणत्या अडचणी येतात आणि शेतकऱ्यांनी स्वतः फक्त शेती न करता बाहेर आपलं मार्केट काय आहे, आपल्या मालाला कशा पद्धतीनं मागणी येईल, त्यानंतर मार्केटला काय पाहिजे आणि आपण काय द्यायला पाहिजे याचा जर अभ्यास केला तर आत्तापर्यंत जे शेतकरी म्हणजे अगदी तोट्यामध्ये आहेत आणि मधले जे लोक दलाल लोक असतील, व्यापारी असतील, हा त्यात म्हणजे मध्यभाग सांगून त्यांच्याकडून जो काही फायदा उचलत आहेत हा जर शेतकरी आणि कंपन्यांना जर मिळाला, मोठमोठ्या मॉल्सपर्यंत डायरेक्ट शेतकरी जर पोहोचला तर लवकरात लवकर शेतकऱ्याची भरभराट होईल. त्यानंतर शेतकरीसुद्धा एक व्यावसायिक बनू शकेल, उद्योजक बनू शकेल. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच अमर माने सर आहे. तर असंच आपल्या या माझे शिवार कार्यक्रमामध्ये अशा आपण वेगवेगळ्या आपल्या या सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड करून कशी शेती फुललेली आहे याची माहिती पुढील भागात घेऊ. तोपर्यंत नमस्कार.